तर रवींद्र धंगेकर यांचा सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी आता ठिय्या मांडल्याचं समोर येत आहे। भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा धंगेकर यांनी आरोप केलाय। पैसे वाटणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आपलं ठिय्या आंदोलन सुरूच असेल अशी भूमिका आता धंगेकर यांनी घेतलेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। घराघरात पैसे वाटतायत आणि तुम्ही इथं वाटलं आतमध्ये नाही बोलू शकत तुम्हाला दिसत नाही का हे सगळं? काय चौकशी नाही, तुम्ही घराघरात पैसे वाटतात, तुम्ही सगळं इथं वाटलं आराम करत कुठले आले तुम्ही? एकही माणूस आणत नाही, घराघरात पैसे वाटतात नाही मुद्दाम नाही रात्रभर लागतात तुम्ही वाचित फिरा तुम्ही पैसे वाटून आपण पाहतो आहोत हा व्हिडिओ। धंगेकर ठिय्या मांडून आहेत, पोलिसांना सांगतायत पैसे वाटणाऱ्यांवर जोपर्यंत तुम्ही कारवाई करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच आम्ही ठेवणार आहोत। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मिकी, भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय, ठिय्या आंदोलन ते करतायत, काय अपडेट? अजिंक्य, जर आपण बघितलं तर सहकार नगर परिसरातील जे झोपडपट्टी भाग आहे त्या परिसरामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केले जात आहेत असा आरोप रवींद्र धंगेकर जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। ते सातत्यानं पोलिसांना तक्रारी देत आहेत, मात्र पोलीस कुठेही कारवाई करताना दिसत नाही आणि त्यामुळे ते शेवटी आता सहकार नगर जे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी ठिय्या आंदोलन चालू केलेलं आहे। स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्याकडून सांगितलं जाते की तुम्ही आम्हाला घेऊन चला, जिथं पैसे वाटले जात आहेत तिथं आम्हाला दाखवा, तुम्ही तक्रार द्या, आम्ही तिथं कारवाई करू। मात्र धंगेकरांचं म्हणणं आहे की हे पोलीस कारवाई करत नाही, त्यांच्यावर प्रेशर आहे आणि त्यामुळं तुम्ही कुठेही कारवाई करत नाही आणि त्यामुळेच धंगेकर अशा पद्धतीने थेट आता पोलिसांच्या विरोधातच त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करताना दिसत आहेत। पोलिसांनी जोपर्यंत कारवाई करत नाही, या लोकांवर कारवाई करत नाही किंबहुना या परिसरात तुम्ही बंदोबस्त लावत नाही तोपर्यंत मी पोलीस स्टेशन मधून उठणार नाही अशी देखील भूमिका धंगेकरांनी घेतली आहे। ठीक आहे मिकी, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।